जिल्ह्यातील नवेगाव बांध, डुग्गीपार आणि अर्जुनी मोरगाव परिसरात गेल्या काही महिन्यांपासून धुमाकूळ घालणाऱ्या अट्टल घरफोडी करणाऱ्या चोरट्याला अखेर जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले। या प्रकरणी पोलिसांनी चोरट्याला ताब्यात घेत 4,29,525 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। सुरेश नामदेव कापरे, वय वर्ष 60, राहणार पुनवट, तालुका वणी, जिल्हा यवतमाळ असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे। या कारवाईमुळे घरफोडीच्या 3 गुन्ह्यांचा उलगडा झालाय। नवेगाव बांध येथील ज्येष्ठ नागरिक विश्वनाथ डोंगरवार यांच्या बंद घरात अज्ञात चोरट्यानं 30 सप्टेंबर 2025 रोजी घरफोडी करून सोन्याचे दागिने लंपास केले होते। या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी परिसरात सापळा रचून आरोपीला शिताफीनं ताब्यात घेतलं। पोलिसांनी कसून चौकशी केली असता आरोपी सुरेश कामरे याने नवेगाव बांधसह डुग्गीपार आणि अर्जुनी मोरगाव येथील घरफोडी केल्याची कबुली दिली। आरोपीनं चोरलेले दागिने वितळवून ज्वेलर्सकडे विकल्याचं सांगितले। पोलिसांनी तत्परतेनं कारवाई करत संबंधित ज्वेलर्सकडून सोन्याचा मुद्देमाल जप्त केलाय। यामध्ये नवेगाव बांध प्रकरणातील 1,84,000 रुपये, यामध्ये नवेगाव बांध प्रकरणातील 1.84 लाख, अर्जुनी मोरगावमधील 1.53 लाख आणि डुग्गीपारमधील 92,000 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आलाय। आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। न्यूज रिपोर्टर चेतन समरीत, आज 24 तास, गोंदिया। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।